Hello student, welcome in today's session. Today we are again going to learn about the transgenic animals. In last video we have seen about the how transgenic animals are prepared. What are the better example for that? Just like the transgenic cattle, just like the transgenic pigs, just like the transgenic fish and the transgenic chickens, which can be used for the society, for the human welfare, for the many scientific research ideas. These are about the transgenic animal. Today we are again going to learn about the 2 points regarding with this transgenic animal. What is the transgenic animal or transgenic plants? When the genome of an animal, जेव्हा कुठल्या तरी ॲनिमलचं जेनेटिक मटेरियल हे इम्प्रूव्ह केलं जातं, एन्हान्स केलं जातं, प्रगत केलं जातं. जीनोम कशाला म्हणू आपण? एका सेलमधलं एंटायर जेनेटिक मटेरियल. आपल्या बॉडीमधल्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या कुठल्याही टाईपच्या सेल घ्या, मग ती न्यूरॉन्स असो, नर्वस सिस्टीमची सेल असो, आयदर ती मस्क्युलर टिश्यूची सेल असो, आयदर ती इपिथिलियल टिश्यूची एखादी सेल असो, किंवा ती कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ब्लड किंवा बोनची एखादी सेल असो, प्रत्येकातलं जेनेटिक मटेरियल हे सारखंच असतं. वी आर हॅव्हिंग ऑल the genetic material in all of the cells. They are similar to each other. Only when a cell forms a gametes, that is haploid one, जेव्हा गॅमेट तयार होतात तेव्हा ते क्रॉसिंग ओव्हर होऊन थोडे वेगळे होतात. म्हणजे सोमॅटिक सेल आणि जर्म सेल असे दोन प्रकार पडतात. पण आपल्या बॉडीमधल्या सगळ्या सोमॅटिक सेल्सचे म्हणजे बॉडी सेल्सचं जेनेटिक मटेरियल हे एंटायरली सेम असतं. कुठल्याही एखाद्या सेलचं जेनेटिक मटेरियल जेव्हा बदलवलं एखाद्या ऑर्गॅनिझममधलं, एखाद्या ॲनिमल्समधलं, प्लांट्समधलं, इट इज द मॅन्युप्युलेशन ऑफ अ जीनोम ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर प्लांट आणि ॲनिमल येईल. जेव्हा आपण ट्रान्सजेनिक प्लांट म्हणू तेव्हा काय म्हणू? इट इज मॅन्युप्युलेशन ऑफ जीनोम ऑफ ॲन प्लांट. प्लांटचा जीनोम म्हणजे जीन पूल किंवा टोटल जेनेटिक मटेरियल मॅन्युप्युलेट केलं जातं, म्हणजे त्याला सुधारित आवृत्तीमध्ये बदललं जातं, त्याला चेंज केलं जातं, त्याला वेगळ्या स्वरूपात कन्स्ट्रक्ट केलं जातं. आणि कशासाठी? तर नवीन नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी, समाजाच्या उपयोगी काही चांगल्या गोष्टी तयार करण्यासाठी, जसं मेडिसिन्स आहेत, रिसर्च प्रोडक्ट्स आहेत, वॅक्सिन्स आहेत. मॅनिप्युलेशन ऑफ अ जीनोम ऑफ अ प्लांट अँड मॅनिप्युलेशन ऑफ एंटायर जीनोम ऑफ अ प्लांट बाय RDNA टेक्नॉलॉजी, बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून प्लांट्समधला जीनोम मॅनिप्युलेट करणं, प्रगत करणं, इम्प्रूव्ह करणं, म्हणजेच न्यूक्लियोटाईड सिक्वेन्सेस ॲड करायचे, काही DNA सिक्वेन्स काढून टाकायचे, काही चेंज करायचे. अशा केल्याने आपण मॅनिप्युलेशन करू शकतो. किंवा त्याच्यामध्ये नवीन एखाद्या बॅक्टेरियामधला जीन प्लांटमध्ये टाकायचा आहे, सबस्टिट्यूशन आपण ज्याला म्हणू. तर हे सगळं जे जेनेटिक मटेरियल बदलवण्याच्या टेक्निक आहेत त्याला आपण मॅनिप्युलेशन म्हणतो. मॅनिप्युलेशन ऑफ जीनोम in plant by RDNA technology, they are called transgenic plant. And what about the transgenic animal? कशाला म्हणू आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल? ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर करणं, जेनिक म्हणजे जीन्स, आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. असे प्राणी ज्यांच्यामध्ये एखादा जीन ट्रान्सफर केलेला आहे की नाही, तर हा जीन कुणामधून ट्रान्सफर केला जाऊ शकतो? दुसऱ्या ॲनिमलमधून. समजा एक काऊ आहे जी खूप चांगलं दूध देते आणि दुसरी काऊ आहे जिचं मिल्क प्रोडक्शन कमी आहे. तर आपण जी चांगली दूध देते, बेटर मिल्क इल्ड आहे त्याची, तिच्यामधून मिल्क तयार करण्यासाठी लागणारे प्रोटीन्स, जीचं बेटर मिल्क इल्ड नाही आहे, कमी आहे मिल्क प्रोडक्शन, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. दॅट इज ट्रान्सजेनिक ॲनिमल. जेव्हा आपण प्राण्यांमध्ये त्याच प्रकारच्या प्राण्याचा एखादा जीन किंवा एखाद्या बॅक्टेरियाचा, व्हायरसचा उपयोगी जीन आपण ट्रान्सफर करतो दुसऱ्या ॲनिमलमध्ये, तेव्हा त्याला आपण काय म्हणू? दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक ॲनिमल. ट्रान्सजेनिक ॲनिमल मीन्स द ॲनिमल्स, द प्रोडक्शन ऑफ ॲनिमल्स हुज मॅनिप्युलेशन ऑफ जीनोम इज टू बी डन. एखाद्या ॲनिमल्समधलं जेनेटिक मटेरियल जेव्हा प्रगत केल्या जातं, कशाच्या सहाय्याने? जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने, तेव्हा त्या ॲनिमल्सला ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणू. When there is a manipulation of genome of an animal by RDNA technology, by genetic engineering. आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जातं? आत्ता मी एक्झाम्पल सांगितलं. सपोज एक काऊ ए आहे ज्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन जास्त आहे, आणि काऊ बी आहे ज्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन कमी आहे. देन काऊ एमधला मिल्क प्रोटीनसाठीचा जीन वेगळा काढायचा, पूर्ण जेनेटिक मटेरियल वेगळं काढायचं, त्यातून मिल्क प्रोडक्शनसाठीचा जीन वेगळा काढायचा, त्याच्यासोबत काय जोडायचं? एक बॅक्टेरियाचा किंवा बॅक्टेरियल व्हायरसचा जीन जोडायचा,
म्हणजे वेक्टर प्लस डिझायर्ड जीन आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून RDNA तयार होईल. हा RDNA आपण इकोलायसारख्या बॅक्टेरियामध्ये टाकायचा आणि त्याचं खूप प्रोडक्शन होऊ द्यायचं. कुठल्या? त्या RDNAचं. आपल्याला तो RDNA अतिप्रमाणात पाहिजे, म्हणजे क्लोन्स पाहिजेत, त्याच्या कॉपीज पाहिजेत. आणि मग जेव्हा तो RDNA खूप जास्त प्रमाणात त्याच्या कॉपीज तयार करेल ऑर आयदर त्याचं प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि आपण ते दुसऱ्या बी काऊमध्ये इन्सर्ट करायचं. म्हणजेच काऊ बी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. काऊ बीची मिल्क इल्डिंग कॅपॅसिटी वाढेल. असं ट्रान्सजेनिक ॲनिमल तयार करण्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंग वापरलं जातं. मग याच्यात काय काय लागतं? आपल्याला एन्झाईम्स लागणार आहे, आपल्याला एखाद्या चांगल्या काऊचा जीन लागणार आहे, डिझायर्ड जीन, वेक्टर लागणार आहे, आपल्याला DNA लायगेज, एंडोन्यूक्लियस, पॉलिमरेज हे एन्झाईम लागणार आहेत आणि आपल्याला एक्सपेरिमेंट करण्यासाठी एक्सपेरिमेंटल ॲनिमल लागणार आहे ज्याच्यामध्ये जीन ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे डोनर ऑर्गॅनिझम, एक्सपेरिमेंटल ऑर्गॅनिझम, मेनी एन्झाईम्स, फॉरेन DNA म्हणजे जो डिझायर्ड जीन आहे, वेक्टर. दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ द RDNA टेक्नॉलॉजी इन स्पेशली द ट्रान्सजेनिक ॲनिमल. ठीक आहे. देन बघा, ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे काय? मॅनिप्युलेशन ऑफ अ जीनोम ऑफ ॲन ॲनिमल बाय RDNA टेक्नॉलॉजी फॉर व्हेरियस पर्पजेस इन society, in research field, in medical field, that is called as transgenic animals. And in last video we have seen about the transgenic pigs, transgenic fish, transgenic chickens and the transgenic cattle. These are the different examples. Again we are going to see the two more example, transgenic cattle for human therapeutic production. जेव्हा आपण कॅटल्सचा वापर हा जीन ट्रान्सफर करून करतो, कशासाठी? ह्युमन बीइंग्समधले थेरपेटिक प्रोडक्ट्स वापरण्यासाठी. थेरपी म्हणजे एक प्रकारचं डिसीज दूर करण्यासाठी वापरली जाणारी ट्रीटमेंट पद्धती आहे थेरपी, आहे की नाही? इट इज अ वे ऑफ अ ट्रीटमेंट. तर ह्युमन बीइंग्समधले काही प्रोटीन्स जे ह्युमन बीइंग्सला नेसेसरी आहेत ते मिळवण्यासाठी आपण जेव्हा ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून कॅटल्सचा वापर करतो, कॅटल्स म्हणजे दूध देणारे पाळीव पशु, गाई म्हशी यांचा जेव्हा वापर करतो तेव्हा आपण काय म्हणू? आणि ते गाई म्हशी कसे पाहिजे? ज्यांच्यामध्ये जीन ट्रान्सफर केलेला पाहिजे, आयदर मिल्क प्रोडक्शनसाठीचा, मीट म्हणजे त्यांचं मांस वाढावं म्हणून त्यासाठीचा, पर्टिक्युलर प्रोटीन किंवा काही एन्झाईम्स चांगले तयार व्हावेत म्हणून त्यासाठीचा. ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरपेटिक प्रोडक्शन, ह्युमन बीइंगसाठी लागणारे थेरपी प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन करण्यासाठी आपण कॅटल्सचा, दूध देणाऱ्या पाळीव पशूंचा कसा वापर करू शकतो, पाळीव प्राण्यांचा, ते आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, दॅट मॅमरी ग्लँड्स ऑफ द काऊ प्रोड्युसेस मेनी प्रोटीन्स. Mammary glands of the cow, it is the factory for the production of proteins and you know that the proteins are of many types. प्रोटीनचे खूप सारे प्रकार असतात. जसं आपण बघू, दॅट हिमोग्लोबिन, इट इज वन ऑफ द ट्रान्सपोर्ट प्रोटीन. Immunoglobulins, these are the immunity protein. There are many proteins, they are defensive protein just from the WBC's production. Then some are structural protein just like the keratin, actin, myosin. Structural protein, defensive protein, immunoglobulins, transport protein, enzymes which are secretion of exocrine. There are different types of proteins in our body. त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन तयार करणं हे कुणाचं काम असतं? तर आपल्या एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँडचं काम असतं. जेव्हा आपल्या शरीरात एखाद्या प्रोटीनची कमतरता भासते आणि आपण बाहेरून औषधातून घेण्यापेक्षा आपल्याला ते नॅचरल अवस्थेत पाहिजे असतात, तेव्हा आपण त्याची निर्मिती कुठं करू शकतो? दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये करू शकतो. आणि दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये गाई म्हशी येतात. जेव्हा या गाई म्हशींमध्ये आपण एखाद्या बॅक्टेरियामधला, एखाद्या गाईमधला जीन टाकलाय, सपोज एखाद्या गाईमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये असा जीन आपल्याला सापडला की जो ब्लड क्लॉटिंगसाठी उपयोगी फॅक्टर निर्माण करतोय, प्रोटीन निर्माण करतोय, काही एन्झाईम निर्माण करतोय, मग तो त्या एन्झाईमसाठीचा जीन आपण कशामध्ये वापरणार? गाईमध्ये वापरणार. मग गाईच्या प्रोडक्शनमध्ये नॅचरली ते गाईच्या मिल्क प्रोडक्शनमध्ये, मीटमध्ये, मांसामध्ये, दुधामध्ये ते प्रोटीन नॅचरली येतील आणि आपण जेव्हा दुधाचं किंवा मांसाचं सेवन करू तेव्हा आपल्या शरीरात ते प्रोटीन्स नॅचरली जातील. तर दिस इज द बेटर वे टू इन्सर्ट द जीन और जीन प्रोडक्ट इन आवर बॉडी. म्हणजे आपल्याला डायरेक्ट तो जीन ट्रान्सफर करून त्याचे प्रोडक्ट उपभोगता नाही येणार, ते असे चांगले उपभोगता येतात. ठीक आहे. तर बघा, दॅट मॅमरी ग्लँड ऑफ काऊ प्रोड्युसेस मेनी प्रोटीन्स.
म्हणजे काऊज मिल्क इट इज रिच इन प्रोटीन जनरली अँड दॅट मॅमरी ग्लँड दीज आर द प्रोडक्शन फॅक्टरीज ऑफ प्रोटीन्स. देन इट विल प्रोड्युसेस द ह्युमन प्रोटीन्स लाईक कुठले कुठले प्रोटीन तयार करते बघा. गाईची मॅमरी ग्लँड, गाईच्या दुधातून आपल्याला कुठले प्रोटीन चांगले मिळू शकतात जेव्हा ती ट्रान्सजेनिक गाय असते, जीन ट्रान्सफर केलेली असते, किंवा नॅचरली एखादी बिल्डअप गाय असते ज्याच्यामध्ये काही प्रोटीन्सचं प्रमाण चांगलं आहे. उदाहरणार्थ ह्युमन लॅक्टोफेरिन, दॅट अल्फा लॅक्टल्ब्युमिन, albumin, lactoferrin, these are the proteins from the animals as well as the human beings which are necessary for the bodybuilding. Then albumin, it is the protein which is found in the egg also, and that are the 100% protein. It is then the serum albumin. आपल्या ब्लडमध्ये पाण्यासारखा जो भाग आहे त्याला आपण सीरम म्हणतो. सीरममध्ये सापडला जाणारा अल्ब्युमिन विच आर निडेड फॉर द मेनी प्रोटीन ॲक्टिव्हिटीज इन द बॉडी. देन बाईल साल्ट स्टिम्युलेटेड लायपेज, आपल्या लिव्हरमध्ये तयार होणारे बाईल साल्ट आहेत त्यांनी स्टिम्युलेटेड केलेलं लायपेज एन्झाईम आपल्याला फॅट डायजेस्ट करायसाठी लागतं. लायपेज इट इज वन ऑफ द टाईप ऑफ एन्झाईम अँड एन्झाईम आर नथिंग बट प्रोटीन्स. एन्झाईम काय? प्रोटीन्स आहेत शेवटी. तर बघा लायपेजसारखं एन्झाईम तयार करणं जे बाईल साल्ट स्टिम्युलेटेड लायपेज आहे, बाईल साल्ट ज्याला स्टिम्युलेट करतं असं लायपेज फॅट डायजेस्ट करण्यासाठी. सिरम अल्ब्युमिन, देन द अल्फा लॅक्टल्ब्युमिन आणि लॅक्टोफेरिन, हे 4 जे प्रोटीन्स आहेत ते ह्युमन बिईंगसाठी खूप महत्त्वाचे आहेत. एन्झाईम स्वरूपात, हार्मोन स्वरूपात. आणि दीज हार्मोन्स अँड द एन्झाईम्स दीज आर नथिंग बट द प्रोटीन. हे प्रोटीन आहेत शेवटी, आणि हे आपल्याला कुणाकडून मिळू शकतात? गाईकडून मिळू शकतात तिच्या दुधाच्या आणि मांसाच्या फॉर्ममध्ये. देन एक्झाम्पल सेकंड, वन ऑफ द सेकंड एक्झाम्पल. आणि काय करता येईल बघा. द काऊज विच आर हॅविंग मोर प्रोडक्शन ऑफ दीज हार्मोन्स, त्या काऊजमधला जीन काढून दुसऱ्या काऊजमध्ये ट्रान्सफर करता येईल. म्हणजे आपल्याला खूप साऱ्या काऊजमध्ये हे सगळे हार्मोन्स आणि एन्झाईम्स मिळतील. किंवा वन ऑफ द बॅक्टेरिया फ्रॉम विच वी कॅन हॅविंग दीज जीन्स फॉर दीज हार्मोन प्रोडक्शन, आणि ते काढायचे आणि काऊमध्ये इन्सर्ट करायचे, आणि मग त्या काऊपासून जे दूध मिळेल किंवा मीठ मिळेल ते आपण वापरायचं. ही सोपी पद्धत आहे. देन बघा सेकंड वन ऑफ द एक्झाम्पल. वन काऊ इट इज इनफ फॉर इयरली प्रोडक्शन ऑफ द फॅक्टर एक्स. फॅक्टर एक्स कशाला म्हणतो आपण? देर आर मेनी फॅक्टर्स, नियरली अबाउट 12 फॅक्टर्स निडेड फॉर द कोॲग्युलेशन ऑफ अ ह्युमन ब्लड. ब्लड क्लॉटिंग, रक्त घोटण्यासाठी आपल्याला जवळपास 12 फॅक्टरची गरज लागते. तसे 13 आहेत. एक 6वा फॅक्टर आहे, तो 5व्यामध्येच इन्क्लूड होतो आहे. तर असे जवळपास नावानी 13 आणि फंक्शननी 12 अशा फॅक्टरची गरज लागते रक्त घोटण्यासाठी आपल्याला. त्याच्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे फॅक्टर नंबर 9, ज्याला आपण काय म्हणतो? थ्रोम्बोप्लास्टिन, जे खूप महत्त्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी. आणि एक गाय आपल्या इयरली एखाद्या स्टेटमध्ये जेवढे काही हिमोफिलियाचे पेशंट निघतात, यू नो द हिमोफिलिया. हिमोफिलिया इट इज वन ऑफ द ड्रेडफुल डिसीज इन विच the person's blood after injury it can't clot within the normal time. ही असा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये काही जखम झाल्यानंतर इंटरनल ब्लिडिंग झाली तरी आपलं रक्त गोठलं पाहिजे आतल्या, जेव्हा आर्टरी फुटते वगैरे काही. पण हे नाही गोठलं तर ते वाहत राहिलं तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, डिफिशियन्सीमुळे आपला मृत्यू होऊ शकतो. तर बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ब्लड क्लॉटिंग नॉर्मल टाईममध्ये होत नाही, रक्त वाहतच राहतं, त्याला आपण हिमोफिलिया म्हणतो. आणि त्याचं कारण महत्त्वाचं काय असतं की लागणाऱ्या प्रोटीन्सचा अभाव. ब्लड कोॲग्युलेशन म्हणजेच रक्त गोठण्यासाठी लागणाऱ्या प्रोटीनचा अभाव. आणि जेव्हा रक्त गोठण्यासाठी प्रोटीन्स कमी पडतात बॉडीमध्ये तेव्हा त्याचं प्रोडक्शन आपण ट्रान्सजेनिक काऊमध्ये करू शकतो. एक गाय पुरेसी आहे की जी पूर्ण हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटसाठी लागणारं थ्रोम्बोप्लास्टिन पुरवू शकते. वन काऊ इट इज इनफ फॉर द इयरली प्रोडक्शन ऑफ फॅक्टर एक्स ऑर थ्रोम्बोप्लास्टिन फॉर द ट्रीटमेंट ऑफ हिमोफिलिया. हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटसाठी लागणारं थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं जे प्रोटीन आहे, ज्याला आपण फॅक्टर एक्स म्हणतो, त्याचं प्रोडक्शन एका गायीकडून वर्षभरापुरतं होऊ शकतं. देन बघा, इन 1990 स्कॉटलँडमध्ये ट्रेसी नावाची काऊ, ट्रेसी हे गाईचं नाव आहे, ट्रेसी नावाची काऊ ही पहिली ट्रान्सजेनिक काऊ आहे. इट इज डेव्हलप्ड 1990 स्कॉटलँडमध्ये ट्रेसी नावाची काऊ डेव्हलप करण्यात आली, जी फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ होती, ट्रान्सजेनिक ॲनिमल होती. देन
and this cow or this transgenic animals, transgenic cattle, how it can be used? It can be also used as a farm animal. दुधाच्या प्रोडक्शनसाठी काल आपण बघितलं एक्झाम्पल की जे 2 ते 3,000 लिटर दूध होतं पर इयरली प्रोडक्शन, ते आता 8 ते 10,000 12,000पर्यंत गेलेलं आहे. एक कोंबडी जेव्हा 70 एग्स द्यायची पर इयरला, तेव्हा आता तीच कोंबडी 250 एग्स देते. दॅट इज द फार्म मॅनेजमेंटमध्ये काल आपण बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये. अँड दिस ट्रान्सजेनिक ॲनिमल दे कॅन बी used in the production of antibiotic, and these antibiotics are used in many infectious diseases. These antibiotics are used in the cancer, that is the production of that uncontrolled developed cells, ज्या अनकंट्रोल डिव्हिजन करतात त्या सेलचं ट्रीटमेंट करण्यासाठी. दे आर ऑल्सो यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीटॉक्झिन. दे आर ऑल्सो यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स, अँटीटॉक्झिन्स, मेनी अँटीबायोटिक्स. दे आर प्रोड्यूस्ड बाय द ट्रान्सजेनिक ॲनिमल. ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या मदतीनं आपण हे सगळं प्रोड्यूस करू शकतो, जे खूप अवघड आहे नॉर्मली लॅबमध्ये प्रोड्यूस करणं. ठीक आहे, दॅट आहे, पण आपण या माध्यमातून ते लवकर ह्युमन बॉडीमध्ये इन्सर्ट करू शकतो. देन द सेकंड एक्झाम्पल इज ट्रान्सजेनिक शिप. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं जसं ट्रान्सजेनिक पिग हा झिनो ट्रान्सप्लांटेशनसाठी वापरला जातो. जेव्हा एका स्पीसीजमधला ऑर्गन दुसऱ्या स्पीसीजमध्ये ट्रान्सफर केला जातो, जसं की डुकराचं किंवा पिगचं हार्ट आपण म्हणू आपल्या साईजसारख्या, म्हणून ते ट्रान्सप्लांट करता येईल, काही दिवस इफेक्ट दाखवेल ते, तसं आपण म्हणू. जस्ट लिव्हर असतील, काही वॉल्व असतील हार्टचे, काही टिश्यूज असतील, तर त्या जेव्हा आपण एका स्पीसीजमधला टिश्यू दुसऱ्या स्पीसीजमध्ये ट्रान्सप्लांट करतो त्याला झिनोग्राफ्टिंग म्हणतात, आणि जेव्हा एक पूर्ण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो त्याला झिनो ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. ठीक आहे. देन ट्रान्सजेनिक शिप कशासाठी वापरली जाते? तर फिश, चिकन्स, पिग्स, कॅटल्स दे आर यूज्ड ॲज अ ट्रान्सजेनिक ॲनिमल. एक एक्झाम्पल बघूयात आपण. ट्रान्सजेनिक शिप कशासाठी यूज केली जाते? मीट, आयदर मिल्क, आयदर द वूल. And by rDNA technology or by genetic engineering used in the sheep to make it transgenic for meat production, for milk production, and they are also act as a bioreactor. आपण बघतोय की शिपचा वापर आपण बायोरिएक्टर म्हणून पण करू शकतो. बायोरिएक्टर मीन्स वेअर द एक्सपेरिमेंट्स कॅन बी चेक्ड आउट, जिथं आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. शिपच्या बॉडीमध्ये आपण एक्सपेरिमेंटल ऑर्गॅनिझम म्हणून शिपला वापरू शकतो. अँड वेन अन ॲनिमल इट इज यूज्ड ॲज अ एक्सपेरिमेंटल ॲनिमल दॅट इज कॉल्ड ॲज बायोरिएक्टर. जेव्हा आपण एखाद्या प्राण्याचा वापर एक्सपेरिमेंटसाठी, प्रयोगासाठी करतो, तेव्हा आपण त्याला बायोरिएक्टर म्हणतो, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जी मशीनसारखी वापरल्या जाते. ठीक आहे. तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून आपण शिपला ट्रान्सजेनिक ॲनिमल बनवू शकतो आणि तिचा वापर आपण एक्सपेरिमेंटल ॲनिमल म्हणून करू शकतो. तर अगेन जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे आपण एखादा चांगला आपल्याला वाटलेला जीन कुठल्या तरी प्रोटीनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा तो घ्यायचा, त्याच्यासोबत वेक्टर जोडायचा आणि हा रिकॉम्बिनंट DNA शिपमध्ये ट्रान्सफर करायचा. त्याच्या आधी तो इकोलायमध्ये जर ट्रान्सफर केला तर त्याचं प्रोटीन प्रोडक्शन मिळतं आणि ते प्रोटीन आपल्याला इन्सर्ट करता येतं शिपमध्ये. ठीक आहे. देन बॅक्टेरियल जीन दॅट इज द सिस्टीन E अँड सिस्टीन M, CYSE and CYM, they are used for the cysteine production. Cysteine, it is one of the amino acid, and these amino acid it is produced in our body, but when it is produced in bacteria, ते अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की अमायनो ॲसिडची लॉंग चेन म्हणजे प्रोटीन असते. एखाद्या प्रोटीन तयार करण्यासाठी जर सिस्टीन हे महत्त्वाचं अमायनो ॲसिड असेल आणि ते एखाद्या बॅक्टेरियामध्ये तयार होत असेल, तर ते सिस्टीन तयार होण्यासाठी लागणारे जीन आहेत CysE and CysM, दॅट इज टेकन दॅट जॉईन विथ द वेक्टर, त्याला वेक्टरसोबत जोडलं जातं आणि त्याला इकोलामध्ये टाकून त्याचे खूप कॉपीज तयार करून त्याचं प्रोटीन बाहेर काढलं जातं. आणि असं प्रोटीन लॅबमध्ये तयार केलं जातं दॅट सिस्टीन. आणि हे सिस्टीन कशासाठी गरजेचं आहे? हे सिस्टीन जर आपण त्या शिपमध्ये इन्सर्ट केलं किंवा आपण हा rDNA शिपमध्ये इन्सर्ट केला तर त्यांच्या शरीरात सिस्टीन तयार होईल खूप प्रमाणात. म्हणजे जेव्हा आपण बॅक्टेरियामधला CysE आणि CysM हा जीन काढतो, त्याला खूप वेळा कॉपी करून इकोलायमध्ये त्याला आपण नंतर शिपमध्ये टाकतो, तेव्हा ती शिप कशी होते? ट्रान्सजेनिक शिप होते आणि तिच्या शरीरात खूप सिस्टीन तयार होईल. आणि एकदा सिस्टीन तयार होऊ लागलं की ते सिस्टीन कशासाठी रिक्वायर्ड? द सिस्टीन प्रोडक्शन विच इज फॉर्म किरॅटिन अँड दॅट यूज्ड इन द वूल. आणि त्या सिस्टीनमुळे किरॅटिन तयार व्हायला मदत होईल. किरॅटिन इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल प्रोटीन विच इज फाउंड इन हेअर, स्किन, नेल्स. तर ते
केसांमध्ये, नखांमध्ये, स्किनमध्ये सापडणारं एक मेजर प्रोटीन आहे किरॅटिन, स्ट्रक्चरल प्रोटीन आहे. आणि जर किरॅटिन तयार होण्यासाठी सिस्टीन लागत असेल तर सिस्टीन तयार होण्यासाठी सिस एम आणि सिस ई हा जीन लागणार आहे. तो आपल्याला बॅक्टेरियामधून शिपमध्ये ट्रान्सफर करता येतो, जेणेकरून शिपमध्ये सिस ई सिस एम हा जीन आल्यानंतर सिस्टीन तयार होईल. सिस्टीन तयार झालं तर किरॅटिन तयार होईल आणि किरॅटिन तयार झालं तर चांगलं वूल प्रोडक्शन होईल. चांगलं आपण म्हणू त्यांच्यापासून आपल्याला वुलन मिळेल. ठीक आहे. देन द जीन ट्रान्सफर टू शिप फॉर द बेटर वूल प्रोडक्शन. आणि हा जीन शिपमध्ये चांगलं वूल प्रोडक्शन होण्यासाठी ट्रान्सफर केला जातो. दिस इज अबाउट द रिमेनिंग ट्रान्सजेनिक ॲनिमल फ्रॉम द पॉईंट ट्रान्सजेनिक ॲनिमल. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे काय होतं आहे? द manipulation of an entire genome of an animal by rDNA technology or genetic engineering. That animals are called as transgenic animal. Then the topic is transgenic cattle for the human therapeutic production. ह्युमन बिंगसाठी काही थेरपीसाठी लागणारे जे प्रोडक्ट आहेत प्रोटीन स्वरूपातले ते आपल्याला कॅटल्समध्ये तयार करता येतात. जसं की काऊजची मॅमरी ग्लँड ही खूप जास्त प्रमाणात प्रोटीन तयार करते, महत्त्वाचे प्रोटीन तयार करते, जसे लॅक्टोफेरिन, लॅक्ट अल्ब्युमिन, सीरन अल्ब्युमिन, दॅट बाईल साल्ट स्टिम्युलेटेड लायपेज विच इज वन ऑफ द एन्झाईम हार्मोन्स. दीज आर प्रोड्युस्ड इन द कॅटल by using the transgene, by transferring the genetic material, by manipulate the genome. Then suppose for a second example that one cow it is enough for the production of a factor X, that is the thromboplastin. थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं जे प्रोटीन आहे जे हिमोफिलियामध्ये वापरलं जातं, जिथं ब्लड व्यवस्थित क्लॉट होत नाही किंवा क्लॉट होतच नाही, त्या हिमोफिलियासाठी आपल्याला थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं जे फॅक्टर आहे ते एका गाईमधून काय करता येतं? एक्स्ट्रॅक्ट करता येतं. एक गाय इनफ आहे इयरली प्रोडक्शन ऑफ थ्रोम्बोप्लास्टिनसाठी. 1990मध्ये पहिलं ट्रान्सजेनिक ॲनिमल तयार करण्यात आला स्कॉटलँडमध्ये, जिचं नाव होतं ट्रेसी. आणि अशा ट्रान्सजेनिक ॲनिमलचा उपयोग होतो अँटीबायोटिक, अँटीटॉक्झिन, वॅक्सिन्स तयार करण्यासाठी, जे मेनी इन्फेक्शियस डिसीजेस, कॅन्सरसारख्या रोगामध्ये वापरले जातात. नंतर आपण बघितलं की शिप म्हणजेच मेंढीमध्ये सुद्धा आपण rDNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून त्यांना ट्रान्सजेनिक बनवू शकतो, जेणेकरून त्यांचं मीट, मिल्क, वूल प्रोडक्शनसाठी चांगला उपयोग होईल. ट्रान्सजेनिक शिप हे एक एक्सपेरिमेंटल ॲनिमल म्हणून पण आपल्याला वापरता येतात, ज्यांना आपण बायोरिॲक्टर्स म्हणतो. वेन बॅक्टेरियल जीन, बॅक्टेरियामधला जीन आहे सिस ई आणि सिस एम, हे दोन जीन सिस्टीन प्रोडक्शनसाठी शिपमध्ये ट्रान्सफर करता येतात. कसे ट्रान्सफर करायचे? ते जीन बॅक्टेरियामधून वेगळे काढायचे, त्यांच्यासोबत वेक्टरचा जीन जोडायचा, म्हणजेच इकोलायसारख्या ॲनिमलचा किंवा व्हायरसचा जीन जोडायचा, आणि हा तयार झालेला रिकॉम्बिनंट DNA, कॉम्बिनेशनचा DNA आपण पुन्हा इकोलायसारख्या सेलमध्ये टाकायचा. मग आपल्याला खूप साऱ्या कॉपीज मिळतील कुणाच्या? सिस एम आणि सिस ई जीनच्या. आणि त्या कॉपीज आपल्याला शिपमध्ये इन्सर्ट करायच्या, जेणेकरून शिपमध्ये सिस्टीन तयार होईल आणि सिस्टीनमुळे केसांमध्ये किरॅटिन तयार होईल आणि वूल प्रोडक्शन वाढेल. अशा तऱ्हेनं आपण ट्रान्सजेनिक शिप तयार करू शकतो आणि त्याचा समाजातील उद्योगासाठी आपण वापर करू शकतो, मेडिकल इंडस्ट्रीजसाठी वापर करू शकतो, अँटीबायोटिकचा, वॅक्सिनसाठी वापर करू शकतो, हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये वापर करू शकतो. तर दीज आर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स अँड दीज आर डिफरंट युजफुल प्रोडक्ट्स गेट फ्रॉम देम. थँक यू स्टुडंट फॉर टुडेज व्हिडिओ.